एकदा जर घरी ही भाजी बनवलात ना, तर कोणाला सुद्धा तुम्हाला दम द्यायची गरज नाही की ही भाजी खा म्हणून. सगळे बोटं चाटून खातील. तर ही भाजी कोणती आणि कशी बनवायची चला बघूया. दह्यामध्ये हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट घालायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. कढईमध्ये जरा बऱ्यापैकी तेल घालायचं. याच्यामध्ये थोडं हळद, लाल तिखट, मीठ घालायचं आणि उकडून मोठ्या तुकड्यात कट केलेले बटाटे चांगले परतून घ्यायचे. आता हलका कलर चेंज झाला की हे बटाटे काढून घ्यायचे. आता याच तेलामध्ये लवंग, मिरी, दालचिनी आणि बारीक कट केलेला कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा. याच्यामध्ये घरचं लाल तिखट आणि हळद घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता फेटून घेतलेलं दही घालायचं. दही घालताना गॅस एकतर बंद करायचा किंवा लो करायचा. आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या, चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची घालायची. शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून भाजी 10 मिनिटं शिजवून घ्यायची. वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही भाजी चपाती, पराठे किंवा भाकरीबरोबर खायची. दम आलू तयार आहे. नक्की ट्राय करा.